एनिवे, सो इट वॉज डिफिकल्ट की त्या परिस्थितीतून शिकणं आणि आर्किटेक्चरला जाणं. Architecture is a very expensive course, and it was not possible for my father to allow me to join this course. Anyway, bear with me. Of course, मला डेफिनेटली मला माहिती होतं की मला आर्किटेक्चर करायचंय, कारण माझं ड्रॉइंग चांगलं होतं. आणि मी आत्ताच यांच्याशी बोलत होता, सांगितलं की एल्फिस्टनमध्ये तेव्हा एक वोकेशनल गायडन्सची टेस्ट व्हायची, ॲप्टिट्यूड टेस्ट. आता तुम्हाला आजच्या जगात तुम्ही जगताय ते फार वेगळं जग आहे. आम्ही जेव्हा जगलो, आम्ही जेव्हा वाढलो ते फार वेगळा तो वेळ होती. ती मी ॲप्टिट्यूड टेस्ट दिली होती, आणि त्या ॲप्टिट्यूड टेस्टनी मला डेफिनेटली सांगितलं की यू विल डू गुड इन इंजिनिअरिंग आर्किटेक्चर. आणि त्याच्यावरून मी म्हटलं आपण आर्किटेक्चरला जायचं. ऑफकोर्स फॅमिलीमध्ये सर्वांचाच विरोध होता, कारण एकतर मी फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या आईवडिलांच्या दोन्ही बाजूने कुठेही तुम्ही शेजारी पाजारी कोणी आर्किटेक्ट म्हणून असं काय ऐकलं नव्हतं. आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये एक आर्किटेक्ट झाला होता की तो आर्किटेक्चर करून तो नंतर अमेरिकेला गेला. त्याचा पण माझ्या मनावरती थोडासा इम्प्रेशन होतच. तर तो मी एक त्यांना समजवलं की मला बाबा हेच करायचंय. आणि मग शेवटी सर्वांनी मान्य केलं, ठीक आहे. जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरला मी ॲडमिशन अप्लाय केलं, पण तेव्हा SSCला 1% कमी पडला तिकडे, त्या ॲडमिशन मिळालं नाही आणि ॲडमिशन क्लोज झाली. आणि त्यावेळेला मला सांगितलं की टेक नेक्स्ट इयर, यू कॅन डू FY सायन्स अँड कम बॅक. म्हणून FY सायन्स केलं, पण काय वर्ष फुकट गेलं. काय 6 महिने जेमतेम कॉलेज अटेंड केलं, 6 महिने उन्हाळक्या केल्या आणि फेल झालो. आणि जेव्हा फेल झालो तेव्हा वडिलांना जाऊन सांगितलं की आता करीन तर आर्किटेक्चर, अदरवाईज आय विल नॉट स्टडी फर्दर. आणि डेफिनेटली शेवटी माय फादर हॅज टू एक्सेप्ट दॅट. अँड त्यांनी फी दिली. पहिल्या वर्षाची फी मी त्यांच्याकडनं घेतली. नंतर 1 वर्ष आर्किटेक्चर तुम्ही केल्यानंतर तुम्ही ड्राफ्टिंग वगैरे शिकता, आणि मग त्या ड्राफ्टिंगच्या ह्याच्यावरती मी सिनियर लोकांची कामं करून त्या पैसे कमवून आय कम्प्लिटेड माय एज्युकेशन 5 years and definitely shined out from the institute. I stood second in architecture. First आली होती त्यावेळेला माझी बायको आरती तिकडे उभी आहे. And we both decided to marry. Obviously love marriage. त्याच्यानंतर घरातला विरोध हा तो आलाच, कारण माझ्या मोठ्या भावाचं लग्न वगैरे झालं नव्हतं. there was a pressure from her parents side. The way out, जो प्रश्न आहे की मी गल्फमध्ये का गेलो, आणि मला बरेच जण विचारतात की तू गल्फमध्ये का गेलास, तर त्याचा मेन प्रश्न म्हणजे गल्फमध्ये जायचं कारण होतं की एक तर तेव्हा पगार तिकडे चांगला मिळत होता, आणि दुसरं म्हणजे आम्हाला लग्न करून आमच्या राहण्याचा प्रॉब्लेम सुटणार होता. अँड वी वेर इन अ पोझिशन टू वी कुड स्टार्ट अवर लाईफ स्ट्रेट अवे इन द गल्फ. सो दॅट वॉज मला तेवढाच फक्त मनात विचार होतं की याच्यासाठी गल्फ जायचं. गल्फ काय आहे, आपलं काय होणार आहे पुढे, कोण आहे तिकडे, काका मामा काय माहिती नव्हतं. आणि त्या हिशोबाने गल्फमध्ये गेलो. 10-11 वर्ष काम केलं आणि व्यवस्थित अनुभव घेतला. चांगले प्रोजेक्ट्स होते ज्यांच्याकडे काम करत होतो. तिकडे ऑफिसमध्ये सेकंड इन कमांड होतो. सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज हाताळल्या. आणि तो एक कॉन्फिडन्स आल्यानंतर 35व्या वर्षी ठरवलं की आता ह्याच्या पुढे काय, की स्टॅग्नन्सी येते की आता पुढे काय करायचं, की इंडियाला जायचं का काय करायचं. इंडियाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स नव्हता. तर शेवटी वी डिसाइडेड की आपण इकडेच प्रॅक्टिस चालू करूया. छोटं का होईना, लेट अस सी, कारण आपल्याला इकडचा अनुभव चांगला आहे. इकडे 10 वर्ष 11 वर्ष काम केलेलं आहे, आणि त्या अनुभवाच्या जोरावर आम्ही प्रॅक्टिस चालू केली. 1992ला 1992 ते आज 2012 20 वर्ष. मी परवाच गेल्याच आठवड्यात दुबईत सेलिब्रेशन झालं. या 20 वर्षाच्या काळात मी एका माणसाची कंपनी जी चालू केली होती, एक मराठी माणूस तो पण होता, विनय तेलंग. त्याला घेऊन जी कंपनी चालू केली होती, त्या कंपनीची आज आम्ही 200 लोक आमच्याकडे आर्किटेक्ट्स इंजिनियर्स कामं करतात. आणि सर्व त्याच्या पलीकडे सांगायचं म्हणजे 200 हा आकडा महत्वाचा नाही आहे, पण हे सर्व भारतीय आहेत. हे तुमच्या आमच्यासारखे तुमच्यातलेच आपल्यातलेच सर्व भारतीय आहेत. आणि मी प्रत्येक वेळेला एव्हरी टाइम आय हॅव एम्प्लॉयड अ व्हेरी यंग टॅलेंटेड इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स. कारण मी याच्यात फारच विश्वास ठेवतो की यंग मुलांना तुम्ही जेव्हा एम्प्लॉय करता 3-4 वर्ष पास झालेल्या एक्सपिरियन्स असलेल्या,
त्यांना तुम्ही जास्त चांगलं ट्रेन करू शकता, कारण ते तुमचं ऐकायला तयार असतात. जरा 10-15 वर्ष झाली माणसाला की शिंग फुटतात आणि मग कोण ऐकत नाहीत. त्याच्यापेक्षा यंग लोकांना घेऊन त्यांना ट्रेन केलं की यू कॅन तुम्हाला जसं करायचं असतं काम, कसं काम करून घ्यायचं असतं त्या पद्धतीने तुम्ही काम करून घेऊ शकता. आणि हा जो प्रवास आहे 20 वर्षाचा, त्याच्या काळात आम्ही बरीच हॉटेल्स केलेली आहेत, बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट्स केले आहेत, एमिरेट्स एअरलाइन्स प्रोजेक्ट वगैरे वगैरे वगैरे. जवळजवळ 400-500 बिल्डिंग्स आज दुबईमध्ये आणि दुबईच्या आजूबाजूच्या परिसरात डिझाईन केलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल की हल्लीच रिसेंटली आम्ही केलेलं एक हॉटेल जे 80 माळ्याच्या वरचं आहे, मॅरिएट मार्की दुबई, हे जगातलं सर्वात उंच हॉटेल म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेलंय. याचा मला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेलं हे आनंदच आहे, पण मला आनंद सर्वात मोठा आहे की ह्याचा एक आर्किटेक्ट इंडियन आहे आणि एक मराठी आहे. आणि हे जे डिझाईन आम्ही केलंय, मी आवर्जून तुम्हाला सांगतो, हे कुठचीही इंटरनॅशनल कंपनी किंवा कोणाचाही हातभार धरून कुठून बाहेरून कॉन्सेप्ट आणून केलेलं नाहीये. हे आम्ही स्वतः आमच्या ऑफिसमध्ये सर्व भारतीयांनी आणि त्यातल्या बऱ्याच मराठी माणसांनी केलेलं आहे. आपण मराठी, जसं मी आत्ताच यांनी सांगितलं की मराठी मुलं वगैरे पुस्तक, ही माझी आपली लाईफ कहाणी. आणखीन बरंच सांगण्यासारखं, एवढा वेळ नाहीये. मी आता पुढच्या माझं नाव गजानन सबनीस. आता नापासकडून पासकडे जायला हरकत नाही पटकन, कारण पहिल्यापासून शाळेत असतानापासून पहिला किंवा दुसरा नंबर, SSCला पहिल्या 100त, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये जायचं. आणि ते सुद्धा आपल्या त्यावेळेला आम्ही ठरवतच नव्हतो, आई वडीलच ठरवायचे. कारण वडिलांना आमच्या एल्फिन्स्टन कॉलेजला जायला जमलं नाही, तर मला वाटतं एल्फिन्स्टनला जायला पाहिजे. त्यामुळे मी एल्फिन्स्टनला गेलो. तर तिथे झाल्यानंतर आता जो मी सिव्हिल इंजिनियर किंवा स्थापत्य विशारद आहे तो कधी झालोच नसतो. ते सुद्धा वडिलांनीच सांगितलं की मेडिकलला जायचं नाही, जरी मेडिकलला मला जायची इच्छा होती तरी. असं का सांगितलं त्यांनी? पण नाही, ते आई वडील ठरवायचे ना, त्यावेळेला तसं काही नव्हतं. आता 50 वर्षापूर्वी सांगतोय, त्याच्याहून जास्ती आताची मुलं आम्हाला सांगतात मला हे करायचंय म्हणून. तर ते झाल्यानंतर ठीक आहे, ते स्वतः इंजिनियर होते आणि ते इंजिनियर, जसं सुभाषने म्हटलं तसं आम्ही पहिली काही वर्ष सगळे जुन्या मुंबई स्टेटमधली जेल बघितलेत. म्हणजे आमचा जेलचा तसा संबंध खूप जवळचा, फक्त वडील शिकवायला होते टेक्स्टाईल इंजिनियर म्हणून. तर आम्ही साबरमतीपासून सुरुवात केली अहमदाबादला, माझी बहीण तिथली, मी बेळगावचा, माझा जन्म, माझा भावाचा नाशिकचा. त्याच्यानंतर आम्ही सगळे जेल फिरलो. शाळेत एरोड्याला आम्ही शाळा सुरू केली आणि मग शेवटी आई कंटाळली, म्हणजे तुम्ही आता सगळ्या मुलांना घेऊन कुठे फिरायचं, दर 3 महिने किंवा 6 महिने. आणि आम्ही मुंबईला परत स्थायिक झालो 1948 साली, आणि त्यानंतर मुंबईचे. मग सांगायचे हेतू एवढाच की तो जो प्रवास केला पटपट आणि सगळी जेल बघून, आणि मुंबईला गेल्यानंतर तुम्ही विचारलं सर, वडिलांनी म्हटलं त्यांना इंजिनियर होत, आईला माझ्या डॉक्टर व्हायला पाहिजे होतं. आणि मला खरं मेडिकल व्हायचं होतं, कारण तो इट्स अ युजफुल प्रोफेशन. म्हणजे इंजिनिअरिंग इज नॉट इंजिनिअरिंग युजफुल प्रोफेशन, पण तेवढं कळत नाही. जसं डॉक्टर असला किंवा वैद्य असला की त्याच्याकडे आपण जितके जातो तेवढे इंजिनिअरकडे जात नाही. पण वडिलांनी सांगितलं म्हणून विजेटीआयला गेलो. नापासकडून पासला, आय वॉज फर्स्ट क्लास फर्स्ट विजेटीआयला. पण वडील म्हणाले तू अरे 19 वर्षाचा आहे, तू कशाला नोकरी करतोस. त्यावेळेला चांगली मिळत होती 300 रुपयाची नोकरी, म्हणून मला IITला पाठवलं एमटेक करायला. चला एमटेक केलं, पण परत काय नोकरीच बघायची, ती काय जमेना. तर नोकरी जमल्यानंतर मिळाली नोकरी. त्या नोकरीच्या थ्रू म्हणजे आपण जी वाटचाल चालत जातो ती कोण कुठे जातोय कळत नाही. ते मला BE सिव्हिलला फर्स्ट क्लास फर्स्ट आल्यामुळे इंडियन ऑइल कंपनीला जॉब मिळाला. आणि तिथे कोणीतरी भेटला की म्हणे तू इथे काय करतोस, तू अमेरिकेला जायचं. म्हटलं वा छान, चांगली गोष्ट आहे. अमेरिकेत जायचं कसं. तर एक होतं डोक्यात वेळ की आता एमटेक होऊनही नोकरी मिळत नाही, तर कदाचित PhD ला नोकरी मिळेल. त्यामुळे मी अमेरिकेला गेलो. आणि ते सुद्धा कोणीतरी सांगितलं की त्या कॉर्नेल युनिव्हर्सिटी गेला, तुला स्कॉलरशिप मी मिळवून देतो, म्हणून कॉर्नेलला पोहोचलो. म्हणजे अमेरिकेला जायचं होतं का, तर माझं उत्तर नाही. म्हणजे 50 वर्ष तिथे आता होतील पुढच्या वर्षी, पण अमेरिकेला काय मला जायची इच्छा नव्हती. आणि भारत आपला देश आहे, मध्यम वर्ग आपण,
आणि मुंबईचेच, त्यामुळे मद्रास किंवा कलकत्त्याला नोकरी पण नको, मुंबईला. पण ते काय आमच्या नशिबात नव्हतं. तर ते जे मी कॉर्नेलला गेलो, PhD झालो आणि परत आलो, म्हणजे मला आमच्या सगळ्या मित्रांनी मूर्खात काढलं. तू पुस्तकं घेऊन जाऊ नको, इथे ठेव, जर तिथे 6 महिने राहिलास तर आम्ही पाठवून देऊ. म्हटलं मला विसा पण नव्हता परत जायला, आणि ती सगळी पुस्तकं घेऊन आलो.